पण या ट्रायबल प्लॅनच्या बाहेर अजून असणारा एक झोन आहे, तो OTP प्लॅन म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो, नॉन ट्रायबल प्लॅन म्हणून। या नॉन ट्रायबल प्लॅनमध्ये सुद्धा आदिवासी फार मोठ्या प्रमाणात राहतो, परंतु हा आदिवासींचं मी असं म्हणेन की झोनिंग झालेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। विदर्भामधला असणारा जो आदिवासी आहे तो आणि जळगाव खानदेशकडचा असणारा आदिवासी याच्यातले असणारे फार संबंध नाही, किंवा पालघर, इगतपुरी आणि कर्जत या भागातला असणारा जो आदिवासी आहे तसं एक स्वतंत्ररित्याने त्या ठिकाणी हे करतोय। कोकणातला असणारा जो आदिवासी आहे तो आपला एक स्वतंत्ररित्याने चालतो अशी परिस्थिती आहे। गेले अनेक दिवस आम्ही असणारे ह्या सगळ्याने एकत्र येऊन राजकीय सामाजिक चळवळीला उभं केलं पाहिजे या आमचा प्रयत्न होता। पहिली बैठक ही असणारी नागपूरला झाली आणि नागपूरच्या बैठकीमध्ये निश्चित झालं की आपण असणारं यापुढं एकत्रित वाटचाल त्या ठिकाणी केली पाहिजे। दुसरी बैठक जी आहे ती दुसरी बैठक नाशिकला झाली आणि त्या नाशिकच्या बैठकीमध्ये ज्याला आपल्याला म्हणता येईल की कन्सॉलिडेशन झालं, आणि तिसरी बैठक आपण मुंबईला घ्यायची आणि मुंबईच्या ह्याच्यामध्ये आपण असणारा कार्यक्रम जाहीर करायचा अशा रीतीने परिस्थिती त्या ठिकाणी ठरली। आदिवासींचे असणारे ज्याला आपल्याला म्हणता येईल की काही विशेष प्रश्न आहेत की जे इतरांपासून वेगळे आहेत अशी असणारी परिस्थिती आहे। मुळात जो आदिवासी भाग आहे हा भाग अनपोल्युटेड भाग आहे अशी असणारी परिस्थिती आहे, आणि या अनपोल्युटेड भागाला नेहमीच टार्गेट केल्या जाते असा एक भाग आहे की तिथे नो डेव्हलपमेंट झोन अशा रीतीने स्टॅम्प मारला जातो, आणि म्हणून चर्चा ही झाली की तुम्ही आमच्या भागामध्ये डेव्हलपमेंट करणार नसाल आणि डेव्हलपमेंट उरलेल्या भागामध्ये होणार असेल आणि तिथे पोल्युशन होणार असेल तर आम्ही नॉन पोल्युटिंग एरियामध्ये राहत असल्यामुळे पोल्युटिंग एरियाच्या लोकांना आपण कुठलं तरी बंधन घातलं पाहिजे की ज्यांनी आम्हाला कॉम्पेन्सेट केलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे। या असणाऱ्या एन्व्हायरमेंटच्या प्रश्नावरचा असणारी एक चर्चा त्या ठिकाणी असणारी झाली। दुसरी जी आहे की कुठेही अभयारण्य हे जर बांधायचं असेल किंवा नवनिर्माण करायचं असेल तर सगळ्यांची नजर पुन्हा असणारा आदिवासी झोनवरती येते, हा त्याच्यातला भाग आहे। ज्या भागामध्ये आदिवासी राहतो त्या भागामध्ये पुन्हा खनिज मोठ्या प्रमाणात आहे, तेव्हा खनिजाचं असणारं उत्खनन केलं जातं आणि खनिजाचं उत्पन्न होऊन उरलेले श्रीमंत होतात, पण हा आदिवासी बेरोजगार होतो, बेघर होतो आणि कुपोषणाच्या मार्गावरती लागतो अशी असणारी परिस्थिती आहे। तेव्हा हे जे वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न आहेत, असे 10-12 प्रश्न आहेत की जे वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न आहेत की जे फक्त आदिवासींपुरतंच मर्यादित आहेत, सीमित आदिवासींपुरतेच आहेत, त्यांच्यावरती असणारी ही चर्चा झाली आणि याला आपण असणारा हायलाईट करायला झालं पाहिजे। इथे जे बसलेले आहेत यांचा प्रवास वेगवेगळ्या राजकीय पक्षातून झालेला आहे, वेगवेगळ्या संघटनातून झालेला आहे, आणि त्यांचा अनुभव असा आहे की वेगवेगळ्या राजकीय पक्षाने ज्या पद्धतीने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आदिवासींकडे असणारं विशेष योजनाबद्ध नियोजन केलं पाहिजे त्याचा पूर्णपणे असणारा अभाव आहे अशी परिस्थिती आहे। आज कुपोषण म्हटलं तर आदिवासींमध्ये मोठ्या प्रमाणात, बेरोजगारी म्हटली तर आदिवासींमध्ये फार मोठ्या प्रमाणात, मुंबईच्या बाजूलाच
ठाणा आणि पालघर 2 जिल्हे आहेत. या बाजूला कर्जत आहे. आदिवासी मोठ्या प्रमाणात आहे. पण बाहेरून लोक बोलवायची, एम्प्लॉयमेंट द्यायचं, पण 10 किलोमीटर 100 किलोमीटरवरती असणारा जो आदिवासी आहे त्याला इग्नोर करायचं, म्हणजे त्याला दुर्लक्षित करायचं, असं जे धोरण आहे, या धोरणाकडे आपण असणारा फोकस केला पाहिजे असा भाग त्याच्यामधला असणारा ठरला. आणि म्हणून येत्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातला वेगवेगळ्या भागातला आदिवासी एकत्र आलेला आहे आणि त्याची ह्यापुढे आता एकत्र वाटचाल होणार, या दृष्टीने असणारं पावलं टाकण्याची आणि त्या पद्धतीचं असणारं योजना त्या ठिकाणी असणारं झालेली आहेत. 3 ठिकाणी असणारा याचं जाहीर कार्यक्रम घ्यायचा त्या ठिकाणी ठरवलेला आहे. कारण का ह्या वेगवेगळ्या जमाती ज्या आहेत, आदिवासी वेगवेगळ्या जमाती ज्या आहेत, त्यांचं प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य दुसऱ्या जमातीशी जुळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हे वैशिष्ट्यपूर्ण गुणाबरोबर संख्यात्मक गुणसुद्धा आम्ही असणारं त्या ठिकाणी एकत्र येत आहोत असा निर्णय त्या ठिकाणी झाला आहे. पहिला कार्यक्रम जो आहे तो जळगावला 30 तारखेला आहे. तो कार्यक्रम आपला असणारा चोपडा तालुक्यामध्ये केनगाव या ठिकाणी होणार आहे. दुसरा जो आहे तो 2 ऑक्टोबरला मनमाड या ठिकाणी होणार आहे. तिसरा जो आहे तो 5 ऑक्टोबरला नागपूरला त्या ठिकाणी होणार आहे. आणि असे वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी या निमित्ताने लावण्यात आलेले आहेत. आणि या वेगवेगळ्या विभागामध्ये लावण्याचं कारण असं आहे की विदर्भामध्ये राहणारा आदिवासी हा खानदेशच्या भागामध्ये राहत नाही. तिथे आदिवासींची वेगळी जमात आहे किंवा तिथे राहणारा असणारा जो आहे तो असणारा पालघरपासून इगतपुरी आणि इगतपुरीपासून असणारा कसारा, इगतपुरीपासून कसारा आणि कसाऱ्याकडून असणारा कर्जत, हा जो टापू आहे त्या टापूमध्ये राहणारा असणारा हा वेगळा आहे. तो वेगळ्या नावाने त्या ठिकाणी ओळखला जातो. त्याची संस्कृती वेगळी आहे आणि म्हणून ह्या वेगवेगळ्या ठिकाणचे असणारे एकत्र आलेले हा त्याच्यातला कार्यक्रमाचा भाग आहे. या ठिकाणी एक ज्याला आपण असं म्हणतो की आरक्षित जागा आहे, त्याच्यामुळे असणारं आदिवासींनी फक्त असणारा आरक्षित जागाच लढावी असा एक सेन्स त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तो या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तोडायचा असा मानस आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आणि काही जनरल जागेंवरती सुद्धा आदिवासी उमेदवार उभे राहतील अशी एक परिस्थिती आहे. लवकरच हे जे 24 आरक्षित मतदारसंघ आहेत, या 24 आरक्षित मतदारसंघामध्ये आदिवासी यांची पॉप्युलेशन म्हणजे लास्ट जी 24वा मतदारसंघ येतो त्या मतदारसंघामध्ये 22% आदिवासी पॉप्युलेशन आहे. परंतु 15% ते 29.9 इथपर्यंत 20 मतदारसंघ आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. त्या 20 मतदारसंघाची नावं जी आहेत ती पुढच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्याला आम्ही सांगणार आहोत. याचं कारण असं आहे की बाहेरच्या भागामध्ये आदिवासी नाही असं असताना फार मोठ्या प्रमाणात प्रचार केला जातोय. त्या प्रचाराला सर्व उत्तर आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. एक नवीन सामाजिक राजकीय बांधिलकी ही आजच्या बैठकीतून सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी आपणास जाहीर करतो. आदिवासींचं असणारं एक संघटन आम्ही असणारं या ठिकाणी उभं झालंय आणि त्याचा एक कार्यक्रम त्या ठिकाणी आहे.
त्याच्याच बरोबर असणारं ओबीसी संघटना जिल्ह्यामधल्या आहेत त्याचंही आम्ही असणारं संघटन उभं केलेलं आहे आणि तीही एक फ्रंट त्याच्यामधला आहे. इतर जे येणार असेल त्यांना घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो साचलेपणा आलेला आहे आणि तेच चेहरे आपल्याला दिसतात. ज्या बातम्या येतात आहे त्या बातम्यामधनं हा माणूस त्याच्यामध्ये गेला आणि तो माणूस त्याच्यामधनं गेला, पण महाराष्ट्राच्या विकासाची अजिबात चर्चा तिथेच कुठे दिसत नाही आहे. तेव्हा या निमित्ताने आदिवासी अजेंडा हा पुढे करत इलेक्शन हे इश्यू बेस्ड व्हावं आणि विभागातल्या असणाऱ्या प्रश्नांची चर्चा व्हावी या दृष्टीने आम्ही असणारा हा पुढे करतो. अपेक्षा आहे आपल्या सगळ्यांकडून की फक्त यांनी पक्ष फोडला आणि त्यांनी ह्याला खेचलं आणि या पक्षामध्ये आघाडी झाली आणि त्या पक्षामध्ये बिघाडी झाली एवढ्याच पुरती या चॅनलची चर्चा राहणार नाही. तर येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न आम्ही उपस्थित करतोय त्याचीही चर्चा होईल आणि तेही मांडल्या जातील अशी अपेक्षा या ठिकाणी असणारं मी आपल्यासमोर मांडतोय. आजच्या बैठकीचं असणारं विवरण मी आपल्यासमोर या ठिकाणी दिलेलं आहे. आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण आता विचारू शकतो. तुम्ही नवीन आघाडीचा प्रयोग केलेला आहे पण त्याचं नेमकं मूळ नाव तसंच असणार आहे का, म्हणजे वंचित बहुजन आघाडी? नाही, वंचित बहुजन आघाडी त्याच्यातला एक पार्ट राहणार आहे. बॅनर अंडर असते सगळे एकत्र? नाही, या आघाडीला एक नाव घेतलं जाईल की आता आदिवासींची असणारं आम्ही आहे, त्याच्यानंतर असणारं मी जसं म्हटलं की ओबीसीचा असणारा फ्रंट आम्ही असणारं केलेला आहे. त्याच्याचबरोबर इतर काही संघटना ज्या आहेत त्या बोलतात आहेत, त्यांचं एकदा फायनलिटी झालं की या सगळ्या बसून एक कॉमन बैठक होईल आणि त्या कॉमन बैठकीमध्ये आपल्या फ्रंटचं नाव काय असेल हे ठरेल आणि त्या फ्रंट खाली आम्ही असणारं सगळेजण लढणार आहोत. त्या फ्रंटचा वंचित बहुजन आघाडी एक पार्ट असेल. तिसरी आघाडी म्हणावी का मग या सगळ्यांना घेऊन तुम्ही? ते मी तिसरी आघाडी नाही म्हणणार आहे, कारण का पहिली दुसरी नाही, पहिलं आम्हीच आहोत. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला पहिली आघाडी म्हटलं तरी चालेल. एक नवी उमेद पाहायला मिळेल महाराष्ट्रात असं मी असं एवढंच म्हणेन की मी या निमित्ताने महाराष्ट्रामधले पहिल्यांदा मी असणारा जो सगळ्यात मोठा निग्लेक्टेड वर्ग आहे, म्हणजे याच्याकडे दुर्लक्षित वर्ग आहे, त्या वर्गाचे प्रश्न घेऊन आम्ही असणारा पुढे आलेलो आहोत. आणि हे जे अधिवेशनं 3 अधिवेशनं आम्ही जी मांडलेली आहेत या तिन्ही अधिवेशनामध्ये आपल्याला त्या भागातल्या प्रश्नांची असणारी चर्चा ही आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून आणि सामाजिक दृष्टिकोनातून हा आदिवासी वेगळा कसा आहे इतर समूहांपेक्षा, त्याची जगण्याची पद्धत असेल, त्याची वागण्याची पद्धत असेल, त्याची स्वतःची सिस्टम काही असेल, या सगळ्या ह्याच्यामध्ये तो वेगळा कसा आहे आणि संविधानाने ह्याला कसं वेगळं मानलेलं आहे त्याची असणारी मांडणी या ठिकाणी मला वाटतं या सगळ्या अधिवेशनामध्ये केल्या जाणार आहे. आदिवासी ओबीसी यांची एक वेगळी आघाडी करून पाहताय तुम्ही, परंतु त्याच वेळेला राजकारणामध्ये बच्चू कडू असतील किंवा राजे असतील किंवा आणखी हे सगळे जे मंडळी आहेत ते तिसऱ्या आघाडीची एक नोट बांधतायत, तर तुम्ही त्यांच्याबरोबर काय जाल, त्यांच्याशी काय चर्चा झाली, राजू शेट्टी वगैरे या सगळ्या? ते मी जसं म्हणलं काही पक्षांची चर्चा झाली की ज्यांची नावं मी काही आणत नाही आहे, पण एवढं निश्चित आहे की जे जरांगे पाटील यांच्याबरोबर जातील त्यांच्याबरोबर आम्ही जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. मध्ये तर तुम्ही जरांगे पाटलांना भेटला होता इलेक्शन अगोदर. पॉलिटिकल प्रश्नानंतर हिंदीचं निवेदन झालं. सर, शरद पवार हे आज लालबागच्या राजाच्या चरणी गेले होते. कुठेतरी सॉफ्ट हिंदुत्व आपल्याला त्यांचं पाहायला मिळत आहे. अजित पवार जसं सिद्धिविनायकला गेले आणि त्यानंतर चर्चा पाहायला मिळते, कुठेतरी हिंदुत्वाचा रंग आता या इतर पक्षांनाही येतो. माझं म्हणणं असं आहे की या देशामध्ये
प्रत्येक माणूस धर्माचं नाव लावलेलं आहे, त्याच्यामुळे काही जण उघडपणे त्याला फॉलो करतात, काही जण छुप्या रीतीने फॉलो करतात. गरज पडली तेव्हा उघड येतात. त्याच्यामुळे नवीन काही असं मी त्या ठिकाणी मानत नाही. त्याच्यामुळे फार मोठा उलाढाल होईल आणि बॉम्ब फुटेल आणि अमुक फुटेल असं काहीच नाही आहे. सर, लाडकी बहीण योजनेचा निधीवरून तुम्ही एक ट्विट केलं होतं की आदिवासी समाज कल्याण भागाचा निधी जो आहे तो लाडकी बहीण साठी वापरला जातोय. आज पुन्हा एकदा एक महत्वाची बाब समोर आली की होमगार्डला जो निधी दिला जातो तो सुद्धा थांबवण्यात आलेला आहे आणि तोही लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आलेला आहे. 4076 कोटी रुपये आणखी पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे असणारं जे आहे, या सरकारने 5 हप्ते एकाच वेळेस द्यायचे ठरवलेले आहेत. याचा अर्थ मी असा काढतोय की हे सरकार पुढचे 5 वर्ष येणार नाहीत याची त्यांना पूर्णपणे खात्री झालेली आहे. पण जाता जाता तिजोरी एवढी खाली करून ठेवायची की पुढच्याला कामच करता येणार नाही आणि शासन चालवताच येणार नाही, अशा रीतीने भारतीय जनता पक्षाने योजना आखलेली आहे आणि ती योजना ते राबवतात आहेत हे मला दिसते. विधानसभेला महाविकास आघाडीसोबत काही चर्चा होऊ शकते? आम्ही आता आघाडीच उभी करतोय, त्याच्यामुळे कोणाबरोबर चर्चा कारण ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी आमच्याकडे यावं, आम्ही कोणाकडे जाणार नाही. सर, अजित पवार सध्या महायुतीत नाराज दिसत आहेत. आज अमित शहा सुद्धा मुंबईत होते, कालपासून मुंबईत आहेत. कुठल्याही बैठकीला ते अनुपस्थित आहेत, कुठेही चर्चा करत नाहीयेत आणि त्यांचे सध्या बॅनर जे आहेत त्याच्यावर सुद्धा कुठे ते काय पाहायला मिळत आहेत. कसं पाहताय, नाराज आहेत का? असतील तर कशा प्रकारे? मला माहित नाही कारण त्यांनी अजून मला वकीलपत्र दिलेलं नाहीये. मी हिंदी करू का? संभाजीनगरमध्ये राजश्री उमरे जी महिला आंदोलन उपोषणाला बसलेले आणि म्हणत आहे की सरसकट कुणबीमधून मराठ्यांना आरक्षण द्या. 6वा दिवस आहे, तब्येतही खालावली जात आहे. एकीकडे जरांगेंनी एवढं वावटळ झालं होतं, वादळ आलं होतं, गुलाल उधळला, पण तरी पण अद्याप आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही. आता महिला पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळतात. नाही, मला वाटतं हा प्रश्न गंभीर आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि शासन याच्याकडे दुर्लक्षित करते एवढंच फक्त नमूद करतो. मी हिंदी आज आदिवासी समूह जो है वो अलग अलग नाम से जाना जाता है. विदर्भ का जो आदिवासी है, खानदेश का जो आदिवासी है, पालघर, कसारा और करजत का जो आदिवासी है या मराठवाड़ा का जो आदिवासी है, ये अलग अलग नाम से पहचाने जाते हैं. ये अभी तक अलग अलग पॉलिटिकल पार्टीज के साथ में थे, लेकिन पिछले कुछ दिनों से और सुप्रीम कोर्ट का जो डिसीजन आया है क्रीमी लेयर के बारे में कि आपको एक बार सहूलत मिल गई तो आपको उस लिस्ट से बाहर जाना होगा. इस निर्णय से मैं समझूंगा कि आदिवासियों में काफ़ी बड़ी जागृति हो चुकी है और ये समझते हैं कि अपना अधिकार अब चले जाएगा. साथ ही साथ जो पेशा कानून जो है, दूसरी बात जो है वो 5th शेड्यूल जो है उसको भी निकम्मा किया जाएगा और अलग अलग नाम से जाने हुए जितने भी आदिवासी समूह है, संगठन है, राजनीतिक दल है, ये सभी जो है वो इकट्ठा आ चुके हैं और आने वाले चुनाव में एक सोशो राजनीति की तौर से एक नई पॉलिटिकल शुरुआत कर रहे हैं. वो अपनी तरफ से शुरुआत कर रहे हैं क्योंकि आदिवासियों की कई विशेष समस्या है, क्योंकि जहाँ आदिवासी रहते हैं वहाँ पर खनिज है, जहाँ आदिवासी रहते हैं वहाँ पर जल काफ़ी बड़ा पैमाने पे है और अगर सरकार को कई नई अन्य अर्बन खड़ा करना है तो वो आदिवासी इलाकों में ही करते हैं और इसलिए वो विस्थापित काफ़ी बड़ी पैमाने पे होते हैं. तो ये विस्थापितों की समस्या को लेते हुए
एनवायरनमेंट का जो बिगाड़ होती जा रहा है और उसके मुताबिक जो पूरा माहौल बदलते जा रहा है, उसी को लेके और उनके जीने की समस्या को लेके मेरे ख्याल से पहली बार यहाँ पर चर्चा होगी और उसी को एजेंडा लेके ये आगे निकले हैं। वंचित बहुजन आघाड़ी जो है फैसिलिटेट कर रही है कि इनको सबको इकट्ठा लाने की और इकट्ठा रखने की और एक नई प्लेटफॉर्म राजनीति में महाराष्ट्र में शुरुआत हो, ऐसी एक उम्मीद है। 30 सितंबर को पहली मीटिंग जो है वो जलगांव जिला के चोपड़ा तालुका जो है वहां पर होगी। दूसरी जो है वो नासिक में 2 अक्टूबर को होगी और तीसरी मीटिंग जो है वो नागपुर में 5 अक्टूबर को होगी। इन तीनों मीटिंगों में जो आदिवासियों की जो समस्या है और इस देश में जो संविधान ने कहा था कि हमको इनको अलग तरीके से देखना चाहिए और इनको जो अलग कानून बनाना चाहिए, ये जो बातें संविधान में लिखी गई थी उसके बारे में ये चर्चा होगी। और साथ ही साथ जो राजनीतिक दल यहाँ विकास का एजेंडा नहीं बना रहे हैं, उस विकास के एजेंडा को लेके एक चर्चा इन तीनों मीटिंगों में होगी। और उम्मीद हम लोग ये करते हैं कि आने वाले 5 साल के अंदर इस देश की जो महंगाई है, बेरोजगारी है और तीसरा जो है जो होर्डिंग होता है और जिससे बाजार ऊपर नीचे होता है, जो आम लोगों को तकलीफ होती है, तो इन सभी चीज़ों की वहाँ पर चर्चा होगी और एक नए एजेंडे की शुरुआत होगी, ऐसा मैं कहता हूँ। दूसरी बात जो है, हम लोग एक फ्रंट बनाने जा रहे हैं जिसमें ये आदिवासी फ्रंट भी वहाँ पर शामिल होगा। ओबीसी समूहों को लेके और जितने भी संगठन हैं उनको लेके हम लोग ये फ्रंट बना रहे और राजनीतिक दल है कि जो बातचीत में कर रहे हैं हम लोग उनसे। एक मिला के मैं ये कहूँगा कि महाराष्ट्र के विधानसभा के चुनाव के वक्त एक नया फ्रंट यहाँ पर होगा जो एक एजेंडा के साथ लोगों के सामने आएगा। और ये जो अनरेस्ट दिखाई दे रहा है और दूसरी तरफ जो करप्शन दिखाई दे रहा है, उस करप्शन और अनरेस्ट के लिए सुझाव क्या हो सकता है उसकी हम लोग यहाँ पर चर्चा करने का। मैं उम्मीद करता हूँ आप लोगों से कि आप सिर्फ पार्टियां तोड़ने की चर्चा नहीं होगी, व्यक्ति तोड़ने की, यहाँ से वहाँ जाने की चर्चा नहीं होगी, लेकिन इस इलेक्शन में आप मुद्दों की चर्चा और जितने भी राजनीतिक दल है उनके 5 साल का एजेंडा क्या है, इस पर अगर चर्चा हुई तो मैं मान के चलता हूँ कि महाराष्ट्र की जनता को किसको चुन के देना और किसको नहीं देना, इसकी एक बड़ी उपलब्धि होगी, ऐसा मैं मानता हूँ। कितनी सीट का लक्ष्य लेकर चल रहे हैं, कितनी जगह उम्मीदवार उतारे जाएंगे? आदिवासी सीटें जो 22 सीटें हैं जहाँ 24 आदिवासी सीटें तो उस पर उतारेंगे। जनरल सीटें जो है उनमें भी कुछ आदिवासी कैंडिडेट जनरल सीटों पे भी लड़ेंगे। किन के लिए आपके गठबंधन के लिए दरवाजे खुले हैं, किन पार्टियों को आप साथ में लेंगे, इनसे आपकी बातचीत हो रही है? जो क्योंकि तीसरा मोर्चा एक और दल भी बना रहे हैं, बच्चू कडू वगैरह अन्य लोगों को लेकर बना रहे हैं, क्या उनसे? हाँ, देखिए, जहांगीर पाटिल ने तो पहले ही कहा है कि मैं इलेक्शन लड़ूंगा करके। अब तक उन्होंने उस बात को खारिज नहीं किया है, तो इसका मतलब है कि एक दल तो, एक फ्रंट तो वैसे भी बन चुका है। सर 2019 में आपका जो गठबंधन था एमआईएम के साथ वो काफी प्रभावी था, तो क्या इस बार भी एमआईएम से बात चल रही है? क्योंकि एमआईएम अब मैं आदिवासियों के साथ बातचीत कर रहा हूँ। नहीं, अजून अभी तक हम लोग ने कितने सीट लड़ना इस पे तय नहीं किया है। ये पूरा फ्रंट बनेगा तब तय होगा कि कितने सीट लड़ना है और किन सीटों पे कंसंट्रेट करना है। सर, शरद पवार आज लालबाग के राजा दर्शन करने गए, उसको लेकर बड़ी टीका टिप्पणी हो रही है क्योंकि आमतौर पर ऐसे दर्शनों में जाते नहीं सार्वजनिक मूर्तियों। सवाल ऐसा है कि शरद पवार हिंदू है, इसमें कोई दोहरा नहीं है, इसलिए भगवान को मानते ही है, इसमें कोई संदेह नहीं है। कुछ लोग छुपे तरीके से मानते हैं, कुछ लोग खुले तरीके से मानते हैं, तो इससे कोई फर्क नहीं होता, ऐसा मैं मान के चलता हूँ। सर
लोकसभा चुनाव में कई दौर की बातचीत चली थी आपकी महाविकास आघाड़ी से, क्या इस बार उधर से कोई ऑफर आया है? आपने हम किसी के पास जाएंगे नहीं, जिनको आना है वो हमारे पास आएंगे। महाराष्ट्र आघाड़ी बार बार आपसे ये कहती है कि आप गठबंधन में नहीं आ रहे हैं। सगळे सोयऱ्यावरून अजित पवार गट आणि बीजेपीची जी भूमिका आहे ती अजूनही स्पष्ट नाही, या विषयावरून सरकारच संभ्रमात आहे का? मैं इतना ही कहूंगा कि जरांगे पाटिल की जो मांग है सगे सोहरे को लेके, हमारे अलावा किसी और पार्टी की पोजीशन जो है वो क्लियर नहीं है, कंफ्यूज्ड है और वो पोजीशन लेने के लिए तैयार नहीं है। सर, महाराष्ट्र विकास आघाड़ी आप लोगों को बार बार साथ लेने की कोशिश करती है चुनाव से पहले, जब आप मना कर देते तो कहते कि ये वोट काटने वाले हैं, ये बी टीम है बीजेपी। सवाल ऐसा है कि हम लोग कभी बीजेपी के पास गए नहीं है, और आप लोग जो है वो जो बीजेपी पे पास गए उनको आप सेक्युलर बताते हो। जैन खराब करने का काम तो आप ही लोग करते हो। सर, जीएसटीच्या अधिकाऱ्यांची एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे। एका तक्रारदाराने तक्रार केलेली आहे की त्याला रात्रभर डांबून ठेवण्यात आलं होतं आणि 60 लाख रुपयाची खंडणी या जीएसटीच्या त्या आरोपी आहेत त्यांनी मागितली होती। थेट आता शासनातले अधिकारी एकाला बांधून ठेवतात आणि खंडणी गोळा करताना पाहायला मिळतात। एसआयटीने आता 9 जणांना ताब्यात घेतलेलं आहे, कसं बघतात संपूर्ण प्रकरण? एडमिनिस्ट्रेशन में कहूं ऊपर से नीचे पूरा हिल चुका है। केंद्रापासून ते महाराष्ट्रापर्यंत पूर्णपणे शासन हललेलं आहे। कोणाचं नियंत्रण कोणावरती नाहीये। ज्या गोष्टी बाबासाहेबांनी सांगितल्या होत्या करू नका त्या करायला सुरुवात केल्या। जातीवरचं राजकारण होता कामा नये, धर्मावरचं राजकारण होता कामा नये। या दोन गोष्टीने देश कधी निर्माण झाला नाही आणि पुन्हा करायला लागलात तो टिकणार नाही अशी त्यांनी असणारा इशारा दिला होता। आज त्याच मार्गाने असणारं पूर्ण राजकारण त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून अस्थिरता सर्वकडेच आपल्याला दिसते अशी परिस्थिती आहे। सर, राज्यामध्ये अल्पसंख्याकांची सुरक्षित हेरणीवर आलेली आहे, कारण काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्याच्यामध्ये मुस्लिम व्यक्तीला काही तरुणांनी मारहाण केली। त्यामध्ये असं पण समोर आले की ते ट्रेनमधून त्या व्यक्तीला फेकून देणार होते, परंतु काही जणांनी तिथं थांबवलं आणि सत्तेतील आमदार नितेश राणे यांच्यासारखे वक्तव्य करतात की मी तुम्हाला मस्जिदीमध्ये येऊन मारणार, मी हिंदू गब्बर आहे। मी आत्ताच आपल्याला म्हणालो की ज्या गोष्टीचा उल्लेख बाबासाहेबांनी केला होता की होता कामा नये, म्हणजे धर्माचं राजकारण होता कामा नये। तुम्ही धर्माचं राजकारण केलं तर द्वेषाची बीजं तुम्ही पेरणार आहात, विभक्तीची बीजं तुम्ही पेरणार आहात। ती पेरायला आता सुरुवात झालेली आहे। तेव्हा सर्वसामान्य माणसाने सुद्धा ठरवलं पाहिजे की जातीच्या राजकारणाने आणि धर्माच्या राजकारणाने त्यांचं पोट भरणार आहे का? सत्ता आणि सरकार हे सुरक्षिता आणि पोट भरणारं कामकाज करत असते, ते धर्माचं काहीच करत नाहीत। सर, आदिवासी What will be the name of this new front? And one more question: that before the Lok Sabha polls, you were vying to be part of the India bloc. Is there any chance that you will be part of the Mahavikas Aghadi or the top? See, I think so. Many of you forgot one thing, that I was the first person in 8 months before the parliament election who made a statement that if India alliance joins or they allow me to join the alliance, BJP will not cross 220. That was my statement 8 months ago. Same was my statement in 2017 because I stayed there for 6 months in Gujarat. And I said, if Congress doesn't finger with the elections, we will not allow BJP to cross 70. But in 2017, the Congress crossed swords with Chotubai Wasawa and they lost in that region where the Adivasis had more. Even in the height of 2004, when the riots took place, the Congress got 63 seats
from that same area. But with fingering with Chotubhai Wasawa, they lost 36 seats, and that allowed BJP to come to power. Even those period 3 months before, I was in Bombay for some work, and I made a press conference saying that if Congress doesn't finger, BJP will not cost 70 seats. So I am not at loss. It is Congress who is at loss. I may not have won the election, but it is the Congress who has to now decide, by going with Uddhav Thackeray and with going with Sharad Pawar, whether the chances of Rahul Gandhi becoming a Prime Minister was burnt or not burnt. That is what the Congress has to decide. I may have lost, our party has lost the election, no doubt. But Congress party person being a Prime Minister, what's lost? That is a bigger loss than what is our loss. And none of the analysts would ever make this statement. I am aware of it, because the moment they make this statement, they'll have to criticize Congress and the blue-eyed boy. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.